आता आंबे संपत इले अशी ना फ्रुटी करून ठेवा. 4 महिने पुढचे पिऊक शकतात. हे नीलमचे आंबे असत ते घेतलं, धुतलंय, फुसलंय आणि त्याचं असं गर काढलं एका पातेल्यात. 10-12 आंब्याचं गर काढायचो. नंतर ह्या गॅसवर ठेवून उकळाक द्यायचा. शिजाक होय तो. नंतर त्याच्यात थोडे हापूस आंब्याचे तुकडे घातले पिक्या, म्हणजे आंबट गोड चव येता भारी. सगळा 25 मिनटां शिजवायचा. मस्त उकळान शिजान येऊ गो म्हणजे टिकता बरो. त्याच्यात याक पिळून लिंबू घातलं आहे. गोड आंबट चव भारी लागता. आणि अशी फ्रुटी ना कधी तुमका होई झाली तर थोडं बर्फ घालायचो आणि डायरेक्ट त्याच्यात ओतायची. ढवळली की पिऊक मोकळी. ह्याच्यात घालायची 1 वाटीभर साखर. सगळा 25 मिनटां शिजवायचा. मस्त शिजा होया. खतखतो व्यवस्थित इलो का टिकता बरो. पुढचे 4 महिने तुम्ही होया तेव्हा ही फ्रुटी करून पिऊक शकता. साठवणुकीची असा. अजून ऊन पडलेला असा, पाऊस नाही असा, जोपर्यंत आंबे असा तर असा करून ठेवा. म्हणजे पुढचे 4 महिने आंब्याचा आनंद घेऊक शकतास. मस्त सगळा उकाळला की गॅस बंद करायचो आणि थंड होऊक द्यायचा. थंड झाला की मिक्सराक लावून बारीक वाटून घ्यायचा. सगळा व्यवस्थित वाटून घेतलास की गाळून घ्यायचं. करूची कटकट असा पण पुढचे 4 महिने आपल्याक पिऊक मिळतली फ्रुटी ना. अशी साठवणुकीची फ्रुटी करून ठेवा. व्यवस्थित सगळा गाळलास की बरणीने भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एखादं धागो बिगो असलो आंब्याचो ना, हे बघा ह्या थंड होऊक द्यायचा पूर्ण. जेव्हा होया तेव्हा असा ग्लासात ओतायचा, थंड पाणी ओतायचं, बर्फ घालायचा आणि डायरेक्ट पिऊक मोकळी. आंबट गोड फ्रुटी एकदम टेस्टी लागतं. अशी फ्रुटी करा, पिवा. अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा.